जेव्हा बाद होईल त्यावेळेला दुसरा फलंदाज जो डगआउटमधून आत येईल तो 30 यार्ड वर्तुळाला क्रॉस झाला पाहिजे आणि तसं नाही झालं तर तुम्हाला धावांची पेनल्टी बसेल। 1 मिनिटाच्या आत तुमचा फिल्डर फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे, अदरवाईज टाइम आउट या रूलनुसार तो फलंदाज बाद असेल। सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला सागवी वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला संजय यादव पॅकर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते। सलामीची जोडी आफिफ आणि त्याचबरोबर केतन तिर्लोटकर मॅन फ्रॉम तिर्लोटचा खेळाडू देवगड परिसरातील हा खेळाडू आहे। सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू म्हणून देवगड परिसरामध्ये या खेळाडूची देखील चर्चा आहे। पहिला चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, यष्टिरक्षक झेल खाली आलाय, झेल टिपला गेलाय, फलंदाजाचा खेच संपुष्टात आलाय। पहिल्या चेंडूवरती आफिफ माघारी परतलेत। डीसे बॅटिंगसाठी अजून एक हार्ड हिटर फलंदाज सतीश पुजारी, अजून एक दर्जेदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती आफिफची विकेट आली आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि त्याच वेळेला घात झालाय, फलंदाज बाद झालाय। आफिफ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती घातकतेने सुरुवात करण्याचा तो प्रयत्न केला गेला। इथे घातकता नाहीये, इथे सावधता दाखवायची आहे आणि ज्यांनी सावध सुरुवात केली ते यश प्राप्त करून गेलेत। पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, फटका खेळायचा होता आणि तो खेळता आला नाहीये। कव्हर्सचा इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला पॉइंट एक क्षेत्ररक्षक आहेत, कोरपणला क्षेत्ररक्षक, कव्हरची जागा खाली आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक। पुन्हा एकदा इथे टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक झाली परंतु कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने इथे प्रोटेक्शन दिलंय, तोपर्यंत सिंगल धाफल कव्हरती ऍड होते, सिंगलने येथे खातो खोललं जातं। पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, स्ट्राइक वरती केतन तिर्लोटकर संघर्षाचा योद्धा। चांगला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय, सुरेख फटका केलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव फलकावरती ऍड होते। मित्रांनो केतन तिर्लोटकरचं सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये वडिलांनी लवकर एक्झिट घेतली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आणि त्या जबाबदाऱ्यांसाठी त्याने वाटेल ते काम केलं आणि त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा आला तेव्हा जबाबदारीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला। या चेंडूवरती फटका केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे। मी सांगितलं इथे मात्र घातकता नको आहे, इथे सावधता पाहिजे आणि सावधतेने फटका केला नाहीये आणि म्हणूनच सतीश पुजारी बॅक टू द पॅव्हलियन। पहा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि नियंत्रणामध्ये नव्हता हा फटका आणि म्हणूनच तिथे विकेट आली आहे। माघारी परतावं लागतंय। बॅटिंग साठी कोण आलंय? देवगड नगरीचा अजून एक सुपरस्टार अवी देवगडकर मैदानाच्या आतमध्ये तो देखील आलाय। एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागते सातत्याने। अवी देवगडकर हा देखील आयकॉन खेळाडू म्हणून आज दाखल झालाय या लांजा नगरीमध्ये। या खेळाडूची देखील चर्चा असते सातत्याने जर पाहायला गेलं तर दर्जेदार क्रिकेट। ओहो काय चेंडू टाकलाय, एक मॅजिक चेंडू डिलिव्हर केला जातोय रोहन यांच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ते म्हणजेच रोहन यांच्या माध्यमातून। पहा पहिले 2 धक्के दिलेत अनुभवी। ओहो काय चेंडू टाकलाय, क्लासिकल चेंडू इथे डिलिव्हर केला। चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेणार होता आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 2 विकेट 2 धावा आल्या। चांगली गोलंदाजी केली रोहनने। दुसऱ्या षटकामध्ये अशाच प्रकारे दबाव आपल्याला क्रिएट करायचा आहे, त्यासाठी योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे। कोणता ऑप्शन असेल हे देखील पाहावं लागेल। तोपर्यंत सुमधुर संगीत आणि मॅचकडे येऊया। थँक्यू डीजे।
आवाज वाचला आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये ते भोंगे वाजायला लागलेत. आज भोंगे वाजणार आहेत कारण का आज विजय पावले, भूषण गोळे, त्याचबरोबर कृष्णा लक्ष्मण सातपुते सुपरस्टार आज देखील आलेत आणि म्हणूनच प्रेक्षकांना त्यांची देखील मॅच पाहिजे. ते देखील सांगतायत आज त्यांचा देखील आम्हाला खेळ पाहायचा आहे या लांजा नगरीमध्ये आणि म्हणूनच आज आम्ही आलोय ती स्वप्नातील रात्र पाहण्यासाठी. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 धावा फलकावरती लागल्यात. मॅच चांगली रंगली आहे. एका बाजूला सागवे वॉरियर्स आहे, वॉर करण्यासाठी ते देखील सज्ज झाले, तर दुसऱ्या बाजूला संजय यादव पॅकर्स त्यांचा संघ देखील आहे. संजय यादव यांचा हा संघ आहे. पाहायचं कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. दुसऱ्या षटकासाठी समीर शिंदे, अजून एक रत्नागिरीचं टॅलेंट. ओहो, धीम्या गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये आणि त्यानंतर लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. सिंगल धाव फलकावरती ऍड झाल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा धाव फलकावरती. केतन तिर्लोटकर साठी हा चेंडू टाकला गेला. छोटंसं गाव, एक तिर्लोट आणि त्या गावातून या खेळाडूने जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती स्वप्न पाहिली आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं. चांगला चेंडू टॅप केला जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड झाल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा धाव फलकावरती. केतन तिर्लोटकर आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा. अवि देवगडकर पहिल्या चेंडूचा सामना केला का तो ओपन करता आला नाहीये. याच मॅच मध्ये या दोघी खेळाडूंना एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ती पार्टनरशिप महत्वाची आहे धावा बनवण्यासाठी. धीम्या गतीने टाकला. चेंज ऑफ पेस, परिवर्तन, दूरवरून खेळण्याचा नतीजा. सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. पायांची मुवमेंट नाहीये, पायांची मुवमेंट करावी लागेल आपल्याला या मैदानावरती. ज्यांनी पायांची मुवमेंट दाखवली त्याने देखील यश संपादन केले. कालच्या दिवसामध्ये आपण बबल नाईकची बॅटिंग पाहिली का बॅटिंग केले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर दाजी नाईक जबरदस्त, अक्षय करक त्याने देखील मंत्रमुग्ध बॅटिंग केली. त्याच्या माध्यमातून देखील मोठे फटके पाहायला मिळाले. मन फ्रॉम वेरवलीचा हा खेळाडू तो देखील बरसला कालच्या दिवसामध्ये. ओहो, पायांची मुवमेंट पाहायला मिळाली आणि त्यानंतर पंचांकडे अपील केला गेला, अपील फेटायला गेल्या. हे देखील महत्वाचं आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. समीर शिंदे एक चतुर गोलंदाज आहे आणि आज त्यांनी युवा फौज तयार केली. या गावातून एक फौज तयार केली त्याने देखील आणि आज ती फौज जबरदस्त कामगिरी करते. युवा खेळाडू त्याच्या संघामध्ये जास्त आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. केतन तिर्लोटकरच्या या अडचणीमध्ये वाढ झाली. हो, अडचण आले आणि केतन तिर्लोटकर देखील माघारी परतलाय. संघाला बसलेला तिसरा धक्का. सागवे वॉरियर संघ या वॉर मध्ये थोडस मागे पडतात. डीजे काय प्रेक्षक हो, गाणं आवडलं का? यस, आवडलंय. म्हणूनच तर ते भोंगे वाजले. आता जर पाहायला गेला तर प्रेक्षकांना देखील आपल्या डीजेच्या तालावरती नाच होत आहे. डीजे मास्टर. मॅच चांगली रंगली. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सागवे वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला संजय यादव पॅकर्स. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लढत आहे आणि सध्याच्या घडीला सागवे वॉरियर्स संघ मागे पडला या वॉर मध्ये, या युद्धामध्ये. चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यावरती 6 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाचा खेळ संपुष्टात. आपल्याला 30 मिनिटांमध्ये एक इनिंग 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग आवरायचे आहे. त्यामुळे चला स्पीडअप करावं लागेल. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. डीजे पहा, प्रेक्षक देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत. वाह, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती ती स्माइल पाहायला मिळते. वाह,
पहा प्रेक्षक, टाळ्यांचा गजर, बोंग्यांचा आवाज सर्व काही पाहायला मिळत आहे. IPL चा माहोल तयार झालाय. ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा नतीजा इथे या चेंडूवरती डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. चांगला चेंडू टाकलाय. शेखर गोलंदाजी मार्कवरती आले. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये राहिले आहे. या चेंडूवरती फ्लिक केलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल स्क्वेअर क्रीज मध्ये आले. दुसऱ्या धावेचा विचार होईल का? यस, दुसऱ्या धावेचा देखील विचार झालाय. 2 धावा आलेत. या दुहेरी धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या 8 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यावरती. कोणीतरी म्हटलं देखील आहे, आपुलाची विश्वास जरावा जीवा तयापरी नाही बलवान औषध. म्हणजेच काय, स्वतःवरती असलेला विश्वास हे यशाचं खरं बळ असतं. आज तो विश्वास दाखवावा लागेल. ही विश्वासाची पारी आपल्याला करावी लागेल. हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड होते. डिक्लेअर क्षेत्रामध्ये या धावा आले तरी चालतील. आपल्याला एक पार्टनरशिपची गरज आहे. सुरुवात चांगली झाली नाहीये आणि त्याचमुळे इथे थोडंसं अडकळत खेळतायत. परंतु अवि देवगडकर देखील सांगतायत आपल्याला कुठेतरी या मॅचमध्ये ज्या प्रकारचे मॅचेस होत आहेत, इथे आपण 40 धावांचा विचार करूया, कमी धावांचा विचार करूया, परंतु त्या कमी धावा देखील प्रभावी ठरतील या मैदानावरती. त्याचा अभ्यास देखील तो सांगतोय. या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, मात्र सिंगल आले. डबलचा विचार केलाय. दुसरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले. या सिंगल डबल धावांचा विचार करावा लागेल आपल्याला, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावावर रोखले गेले. 3 विकेट देखील आलेत आणि म्हणूनच अवि देवगडकर आणि सिद्धेश यांच्यामध्ये ती पार्टनरशिप महत्वाची आहे. सिद्धेशने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा. अवि देवगडकरला स्ट्राईक आतापर्यंत जास्त मिळाली नाहीये. म्हणजेच काय, चूक केली जाते. या चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक डॉट चेंडू आलाय. या परिस्थितीमध्ये डॉट चेंडू हाताळायचे नाहीयेत आपल्याला. इथे सिंगल डबल धावा करायचे आहेत. चांगली गोलंदाजी इथे मात्र होते. कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे, काबिल तारीफ आहे. प्लॅनिंग सटीक पाहायला मी ते अभ्यास केलाय. फुलटॉस टाकलाय. फटका इथे फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला गेलाय. फलंदाजा खेळ संपुष्टात आलाय. 11 या धावसंख्येवरती 4था गडी डीजे. कांदे थोडेसे उतरलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे, परंतु या कांद्यांना मजबूती द्यायची आहे. आत्मविश्वासाने पारी खेळायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 11 धावा. सागवे वॉरियर्स संघ थोडासा पिछाडीवरती पडलाय, परंतु अवि देवगडकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना सागवे वॉरियर्स संघाने गमावला नाही आहे. कारण का, या खेळाडूमध्ये ती फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची क्षमता आहे. हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा खेळाडू आहे. फिनिक्स कामगिरी देखील त्याला करायची आहे. संघ अडचणीत आहे. हे आता षटक 50 ओव्हरचं आहे. हे षटक टर्निंग पॉइंट्स आहे. या षटकामध्ये धावा बनवायला लागतील. चॅलेंजिंग षटक. हा चेंडू खराब टाकलाय का पाहावं लागेल. यस, पंच देखील म्हणतायत इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केले जात आहेत. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू खराब टाकलाय. दुसरा चेंडू तो देखील एक्स्ट्रा धाव्यांसाठी, म्हणजे 6 चेंडू 12चं समीकरण राहिलंय. आपल्याकडे टार्गेट आहे 14 धावांचं. ते टार्गेट अचीव करायचं आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 3 षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये जर धावा आपण बहाल केल्या, उधळण केली, तर निश्चितच त्याचा खामियाजा आपल्याला भोगावा लागणार आहे. अपोजिट संघ कमबॅक करणार आहे. कमबॅक करून द्यायचा नाहीये. खिंड ही लढवावीच लागेल आपल्याला. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. ओहो, प्रयत्न चांगले केलेत, परंतु या प्रयत्नामध्ये यश नाहीये. थोडंसं दूरवरून राहिलेत आणि त्याचमुळे या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्यात. अडचणीमध्ये वाढ झाली असती कदाचित, परंतु इथे नशिबाने साथ दिली आणि अवि देवगडकरला सांगतायत नशीब आज तुला लढायचं आहे. मी एक संधी देतो, त्या संधीचं सोनं तुला देखील करायचं आहे.
या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा डाव सातत्याने कसरत करणारे हे षटक पाहायला मिळालंय. थोडंसं अनुभव कमी आहे, थोडंसं प्रेशर आहे, या मोठ्या मॅच मध्ये खेळतोय, अनुभवाची कमी आहे आणि म्हणूनच हे एक्स्ट्रा धावा बहाल केले जात आहेत. त्याला सांगितलं गेलंय वाईट यॉर्करचा तुला प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न तर चांगला आहे परंतु या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळत नाहीये. आता थोडंसं जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यष्टीची भूमिका, यष्टीरक्षकाची भूमिका बजावले समीर शिंदेने. तो देखील आज संघाचा जर पाहायला गेलं तर कर्णधार आहे आणि आज त्याच्या नेतृत्वाची कसोटी आहे. समीरने देखील चांगलं क्रिकेट केलं, एक काळ गाजवलं या व्यक्तिमत्वाने देखील. राजापूर परिसरातील एक व्यक्तिमत्व. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील एक्स्ट्रा धावा. आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खूप हाताळले गेलेत, जवळजवळ 4 चेंडू एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्यांनी बहाल केल्या गेल्यात. म्हणजे 5 चेंडूमध्ये आपल्याला 10 धावा बनवावे लागतील. या स्पर्धेदरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तेच कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांची सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. कृष्णा लक्ष्मण सातपुते या टेनिस क्रिकेट विश्वाला एक ग्लॅमर स्वरूप देणारे व्यक्तिमत्व. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, वाह जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. आज कान मंत्र दिला आणि त्यानंतर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अवी देवगडकर याच्यासाठी. काय चेंडू हाताळलाय, जबरदस्त चेंडू हाताला गेला आणि त्याच्याच वरती इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट आले, विकेट नंबर 5. थैंक यू डीजे. 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. किसने बड़ी कमाल की बात की है दोस्तों. हर अंधेरे के बाद सवेरा आता है, हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करे वो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता, रुकने से कुछ नहीं बदलता. जो चलता है वही आगे बढ़ता है. चालावं लागेल, जो चालला तोच टिकला. या क्रिकेटच्या पडलावरती सातत्याने आपल्याला चालायला लागेल. या मैदानावरती सिंगल डबल धावांचा विचार तुम्ही करत नाहीये, मोठ्या फटक्यांचा विचार सातत्याने केलाय आणि त्याचमुळे तुमची रणनीती फसली आहे. सुरुवात मी म्हणेन पहिल्या 2 षटकामध्ये 15 ते 20 धावांचा विचार केला असता एक चांगलं टोटल उभं राहिलं असतं. शेवटच्या 3 षटकामध्ये अनामारी केली असती तर एक चांगलं टोटल उभं राहिलं असतं. प्लॅनिंग महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. जेव्हा तुम्ही येता तेव्हा ते प्लॅनिंग तुमच्या माध्यमातून महत्वाचं आहे. अजून एक विकेट आली, छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि याच वेळेला विकेट. पहा पहिले 4 चेंडू खराब टाकले होते, एक्स्ट्रा धावांसाठी टाकले. त्यानंतर समीर शिंदे आले, अनुभव त्याच्या बरोबरीने शेअर केला, त्याला विश्वास दिला तू टाकू शकतोस हे षटक आणि त्याच वेळेला त्या विश्वासाने इथे जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी. विकेट नंबर 6. फलंदाज बॅक टू द पेवलन डीजे. या 15 धावा फलकावरती लागले जात आहेत. 6 गाड्यांच्या मोबदल्यावरती 15 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती. हर्ष शिंदे गोलंदाजीसाठी आलेत, प्रभावी कामगिरी करायला सुरुवात केली. हॅट्रिक चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली. हॅट्रिक झाली का? हो हॅट्रिक झाली. इथे हर्षने हॅट्रिक केले. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक हर्षच्या नावावरती, सॉरी तिसरी हॅट्रिक हर्षच्या नावावरती राहिले. काय गोलंदाजी केले. पहिले 4 चेंडू खराब टाकले परंतु त्यानंतर पणाला लागली ती जिद्द आणि त्या जिद्दीतून निर्माण झालं हे स्वराज्य. जबरदस्त गोलंदाजी डीजे. पहा धाव संख्या किती झाले. 7 विकेट 15 धावा. चूक केली, आपण चूक केली. हा स्कोरबोर्ड आपल्याला खूप काही शिकून जातोय. आपण घाई केली, अति घाई संकटात नाही. संकट आलंय संघावरती आणि ते संकट आणणार कोण त्याचं उत्तर प्रशांत बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आकाताने खेळून काढले. स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल आले तोपर्यंत सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या 16 धावा फलकावरती. किसने बड़ी कमाल की बात की है दोस्तों.
स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. स्टे पॉझिटिव्ह अँड डोंट गिव्ह अप. गिव्ह अप करून चालणार नाहीये. जेव्हा जॉन सीना WWFच्या रिंगणामध्ये यायचा तेव्हा तो एक रुमाल घेऊन यायचा, त्याच्यावरती नाव लिहिलेलं असायचं नेव्हर गिव्ह अप. आणि आपल्याला देखील गिव्ह अप करून चालणार नाहीये. या मॅच मध्ये आपल्याला लढायचं आहे. सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते ऑन ड्राईव्हचा तो फटका केला गेला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या आतापर्यंत बनवल्या गेल्या 4 षटकामध्ये 17 धावा. इथे मायनस देखील होतील कारण आपण ते टार्गेट पूर्ण केलं नाहीये आणि म्हणूनच 4 षटकानंतर किती धावसंख्या बनवले हे देखील आपल्याला पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताची वेळ झाली आहे. या चेंडूवरती अपरकट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करायची आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका. सिंगल धाव फलकावरती ऍड. थोडंसं पंबल झाले आणि याच वेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु स्वतःवरती विश्वास ठेवलाय मोरेश्वर. इथे नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. प्रशांत स्ट्राईक वरती आहेत. प्रशांत स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा इरादा. मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आलेत. अलगद झेल टिपला गेलाय. फलंदाचा खेळ संपुष्टात आलाय. डीजे न्यू बॅटर अब्दुल्ला खान. 8 विकेट 16 धावा. आज स्कोरबोर्ड थोडासा नाराज करणार आहे सागवे वॉरियर्स संघासाठी. हे वॉर करण्यासाठी, हे युद्ध करण्यासाठी ते मैदानावरती आले परंतु टेक्निक नव्हतं. ते युद्ध लढण्याची ती टेक्निक थोडीशी खराब पाहायला मिळाली. या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न. धावा बुक किती केले. सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अगर कड़ी मेहनत से डर लगता है तो सफलता के ख्वाब देखना छोड़ दो. मेहनत करावी लागेल या मैदानावरती. मेहनतीशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय येत नाहीये यशाचा. यशाचा मार्ग हा मेहनतीतून जात असतो. आज ती मेहनत आपल्याला करायची आहे. आज ते प्रेक्षक तुम्हाला पाहण्यासाठी आलेत. त्यांना एक चांगला खेळ दाखवायचा आहे. आज स्वतःचं नावाचा लौकिक करायचा आहे. आज मोठमोठे आयकॉन खेळाडू का खेळण्यासाठी आलेत. त्यांनी या छोट्या फॉर्मॅटमधूनच मोठं यश अचीव केलंय. आज आपल्याला देखील तेच करायचं आहे. या चेंडूवरती फुलरलेचा चेंडू ड्राईव्ह केलाय आणि इथे मात्र फटका 6 धावेंचा सजवलाय. या चेंडूवरती षटकाराने धावसंख्या 23 या आकड्यावरती षटकाराने थोडीशी राहत दिली. समीर शिंदेवरती हल्ला केला. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. एक्सप्रेस डिलिव्हरी. या आधीचा चेंडू थोडासा फुलर लेनचा टाकला. त्याच्यावरती ऑफ ड्राईव्ह इथे केला गेला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. षटकार आला. त्यानंतर डॉट चेंडू आला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवली गेली. 23 धावा बनवल्या गेल्या. 24 धावांचं माफक आव्हान आहे. 30 चेंडू 24 धावा. या मैदानाचा इतिहास सांगतो. याच मैदानावरती
30 चेंडू 18 धावा देखील बनवताना संघर्ष करावा लागलाय. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. 24 धावा देखील या मैदानावरती लढण्यासाठी पुऱ्या आहेत. तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये येता हे देखील तुमच्या विजयाचं कारण ठरणार आहे. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाही आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय यासाठी मायक्रोफोन मध्ये बदल केला जाईल. मायक्रोफोन मध्ये जोडला जाईल रत्नागिरीचा आवाज म्हणजेच गोपी जाधव सर. चला यानंतरची मॅच सिद्धेश्वर निवे संघ आणि त्याचबरोबर वक्रतुंड बंदर रोड. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. लिस्ट घेऊन या. वक्रतुंड बंदर रोड आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर निवे दोन्ही संघ आपली प्लेइंग 11 ची लिस्ट द्यायची आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा, वेळ घालायचा नाहीये. चला धन्यवाद धन्यवाद जयेश. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. युवा लांजा क्रिकेट क्लब आयोजित आपली लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची तिसरी रात्र आणि आता मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लक्ष सेट केलेलं आहे 24 धावांचं. 30 चेंडूमध्ये 24 धावा. छोटं लक्ष मोठं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गुरुप्रसाद आणि हर्ष ही जोडी डावाला सुरुवात करेल, परंतु पहा आमचे प्रेक्षक तो दर्दी प्रेक्षक आणि ही गर्दी सध्या बघायला मिळते. समीर घारे प्रेक्षक गॅलरीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसलेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. दुसऱ्या डावाला सुरुवात. केतन पहिलाच बॉल ऑफ स्टंपला फुंकर मारून निघून गेलं. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनी सुरुवात. भरपूर डॉट बॉल टाकावे लागतील. बुपू वाजताय, टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, कारण या स्पर्धेला प्रेक्षकांनी आता डोक्यावर घेतलाय. तिसऱ्या रात्रीमध्ये चांगला सामना रंगतोय. यानंतर टेनिस क्रिकेट विश्वाचा डॉन तुम्हाला मैदानात दिसणार आहे, परंतु हा बॉल अजून एक वेळेला मागच्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी तसाच पाठवलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पुढच्या सामन्यांमध्ये आपण बघणार आहोत ISPL सुपरस्टार टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न कृष्णा लक्ष्मण सातपुते, त्याच्या बरोबरीने विजय पावले, भूषण गोळे हे सुपरस्टार खेळाडू इन ॲक्शन असतील आजच्या रात्रीमध्ये. परंतु हा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.
पुढे सरसावलाय बॅट चिकड विकेटचं पतन पहिला धक्का गुरुप्रसाद शून्याचा चष्मा घालून परतीच्या प्रवासाला विकेटचं पतन फलंदाज बाद जल्लोष टाळ्या शिट्ट्या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे परीक्षकांचा प्रतिसाद पाहिलेलं स्वप्न आम्ही स्वप्न पाहत नसतो आम्ही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तेच प्रयत्न गेले अनेक महिने काही वर्ष आणि त्यानंतर स्वप्नाला मुहूर्तमेढ मिळाली स्वरूपदादा गुरव त्याचबरोबर विवेकजी जोईल आणि चंद्रकांतजी बाईसाहेब यांच्या पाठिंब्यामुळे खूप मोठा आधारस्तंभ त्यांचा या स्पर्धेसाठी राहिला भव्य दिव्य आयोजन सनलाईट पासून फ्लड लाईट मध्ये दाखल झाले रोशन स्ट्राईक एंडला अजून एक वेळेला सबमरीन बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये वेलकम भूषण गोळे आणि विजय पावले आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन असतील हे सुपरस्टार आणि बरोबरच कृष्णा सातपुते हे सर्व स्टार खेळाडू आपल्याला विनंती आहे मंचावर असं नसतं बा आपला यतोचित सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल फटका फसलाय क्षेत्ररक्षक विकेट किपरने झेल टिपलाय तू चल मी आलोच फलंदाज बाद शून्यावर दुसरा धक्का नाहीये 2 विकेट केतन तिरलोटकरच्या खात्यामध्ये आयकॉनिक कामगिरी करतो हे मंचावरचं दृश्य विजय पावले ISPL सुपरस्टार महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली त्याच्या बाजूला राजधानी साताराचा सुपरस्टार भूषण गोळे आणि तिथे आपण बघतोय बापूशेठ लांजेकर यांना त्या बाजूला राहुल दादा शिंदे आहेत सध्या ती चर्चा रंगली क्रिकेटवेळी व्यक्तिमत्व हे मंचावरचं दृश्य पाहायला मिळालं आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये समीर शिंदे हलक्या हाताने कट केलाय बॉलला घुशंकी क्षेत्रामध्ये जाईल शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल पहिल्या षटकाचा खेळ संपला फलकावर दाबा आहेत 1 धाव 2 गडी बाद या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वाला गेल्या अनेक वर्ष हॅलो चेक कृष्णा सातपुते यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे कृष्णा सातपुते कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे मी विनंती करतो महेश लांजेकर आणि राजू मुळे या नात्याने कृपया ISPL प्लेयर आपल्या महाराष्ट्राची शान भूषणजी गोळे यांचा सत्कार करायचा आहे राजू मुळे महेशजी लांजेकर सत्कार करतील भूषणजी गोळे यांचा चला मित्रांनो टाळ्या वाजवा या खेळाडूंसाठी भूषण गोळेचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर विजय पावलेचा देखील सन्मान होईल आणि बरोबरच कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूंचा सन्मान आजच्या रात्रीमध्ये आपली लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जोरदार टाळ्या वाजवूया हे कोकणातले प्रेक्षक आहेत दर्दी प्रेक्षक आहेत प्रतिसाद देतात आणि हा सन्मान मंचावर केला जातोय या सुपरस्टार खेळाडूंचा धन्यवाद वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम पहिलं षटक संपलंय 1 धाव 2 गडी बाद हर्षा ही स्ट्राईक एंडला समोर दुसऱ्या षटकासाठी सिद्धेश तयार लक्ष छोटे आहे पण तू सामना चांगला रंगेल यामध्ये शंका नाहीये फुललींचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय डाव्या हाताने ओडी विकेट राऊंड विकेट आला माफ कर ओडी विकेट आला डाव्या हाताने हॅलो चेक यानंतर ISPL प्लेयर विजयजी पावले यांचा सत्कार करतील मंदार साळवी राजू मुळे
टाळ्या वाजल्या पाहिजे. मी मगाशी सांगितलं या खेळाडूंसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आज त्यांचा खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये विजय पावलेचं स्वागत करणारा षटकार आलाय. जोरदार टाळ्या. मागच्या बॉलवर षटकाराला सिद्धेशच्या विरोधामध्ये हर्षने ते कारनामा केलाय. धावा पाहिजेत. लक्ष छोट आहे पण तू चांगली मॅच रंगेल यामध्ये शंका नाहीये. आकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेलाय. त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न बॅकफुट पॉइंटला थोडंसं फंबल होईल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. समीर शिंदे संघनायक आहे. जबाबदारी घ्यावी लागेल. समीर शिंदेने हा संघ बांधला. युवा खेळाडूंना या संघामध्ये स्थान दिलं आणि त्यानंतर एक चांगला संघ उभारत असताना पहिल्या डावात गोलंदाजी अचूक केली. 23 धावांवर रोखलं परंतु 24 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष वाटायला आलाय कारण 2 विकेट गेल्यात. हवेत चेंडू हवेत. दॅट शुड बी टेकन गुड कॅच. फलंदाज बाद. संघनायक समीर शिंदे. बॅक टू द आउट. कृष्णा सातपुते आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये या. आपल्या देखील यतुची सन्मान लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये केला जाईल. आपल्याला विनंती आहे कृपया आपण मुख्य मंचावर या. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट विश्व धनानंद सोडलं या खेळाडूने आणि तो खेळाडू आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळेल. हे मंचावरचं दृश्य पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. ज्यावेळेला हे खेळाडू दाखल झाले त्यांच्या भोवती मोठी गर्दी. सेल्फी साठी भरपूर गर्दी होती. फोटोसाठी भरपूर गर्दी होती. आणि या खेळाडूने गेली अनेक वर्ष मेहनत केली. स्वतःला सिद्ध केलं आणि त्यामुळे ते प्रसिद्ध झालेत. आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. रोहन आयकॉन स्ट्राईक एंडला समोर गोलंदाज तयार. आकूट टप्प्याचा बॉल पंच केलाय. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक वेगाने जाईल. मिळेल सिंगल. क्विक सिंगल होती. एकेरी धाव संघासाठी प्राप्त केले. रोहनने खातं उघडलं. सिंगलच्या मदतीने फलकावर आहेत 9 धावा. 19 चेंडू आणि 15 धावांची आहे गरज. नऊ धावा फलकावर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये. हर्ष आहे स्ट्राईक एंडला. एक षटकार याच्या बॅटमधून आला होता. नाटवेक एक्सप्रेस बॉल फुले लेनचा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. बोटांची जादू पाहायला मिळाली. लेफ्ट हॅम मीडियम स्पेस तिथे पाहायला मिळाला आणि तो गतीचा वापर करत असताना फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. षटकाची होती समाप्ती. षटक संपले. दुसरं 2 षटकानंतर फलकावर 9 धावा. संजय यादव पॅकर्स या संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी अजूनही समीकरण असतील. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 15 धावा. ऐकूया सुमधुर संगीत. त्यानंतर होईल तिसऱ्या षटकाला सुरुवात. लक्ष्मण सातपुते यांचं स्वागत होत आहे आपली लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या पर्वामध्ये. कदाचित ही मानवंदना होती. भोपू वाजतायत मित्रांनो. टाळ्या वाजू दे. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं स्वागत करूया. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते तो आलाय. आता मंचावर दाखल झालाय. जोरदार टाळी स्वागत झालंय. वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. कृष्णा सातपुते आपलं स्वागत आहे लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये. टॅप केलाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. धाव मिळणार नाहीये. कोकणात आल्यानंतर कोकणवासियांचं प्रेम तुम्हाला असंच मिळतं आणि तिघांमध्ये आता तो संवाद रचलाय. भोपूच्या गजरामध्ये स्वागत केलं. हा सन्मान हा स्वागत
सोहळा तुमच्यासाठी कोकण वासियांकडून लांजा वासियांकडून होता. धन्यवाद लांजा वासिय. ऑनसीला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने ऑनसीला टर्न केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4 धावा. त्यांच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे बसलेत, उभे राहिले. समीर गारे स्टँड मध्ये प्रेक्षकांची तोबा गर्दी, अलोट गर्दी पाहायला मिळते. पुढे होता बॉल, थोडीशी फ्लाईट दिली, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. मागच्या चेंडूवर चौकार होता. फलकावर धावा झाले 14 धावा. तिसरं षटक यानंतरचं षटक असेल 50-50चं आणि त्या षटकामध्ये थोडासा कस लागेल. जिथे 14 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 14 पेक्षा जास्त बनवल्या तर तुमच्यामध्ये प्लस, तुमच्या धावसंख्येमध्ये प्लस वाढ होते. परंतु 14 पेक्षा कमी आली तर कपात होते. हर्ष आहे 7 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला रोहन स्ट्राईक एंडला. अवी या षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर दी विकेटने बॅक ऑफ दी हँड चांगला फिरवलाय, पण तो अतिरिक्त वळण मिळतंय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा झालेत 15 धावा. या एक्स्ट्रा देऊन चालणार नाही. हा सामना चांगला रंगेल. कमी धावसंख्येचे सामने चांगले रंगतायत. पहिल्या 2 रात्रीमध्ये तेच आपण बघितलं. आज तिसरी रात्र आहे. पहिल्या रात्रीमध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले. दुसऱ्या रात्रीमध्ये हादी स्पोर्ट्स हा संघ पात्र ठरलाय. आज तिसरी रात्र आहे. आज तिसरी रात्र कोणत्या संघाच्या नावावर होणार? परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये सागवी वॉरियरचे प्रयत्न चालू आहेत हा सामना वाचवण्याचा. चांगला चेंडू टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेलं नाही आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल हे भरपूर महत्त्वाचे असतील या सामन्यामध्ये. अभिजी ठाकूर यांना आपण बघतोय, त्यांच्याच माध्यमातून संघ पुरस्कृत केला गेलाय. अजून एक वेळा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, थ्रो केला जातोय तोपर्यंत एकेरी धावेचा प्रयत्न. आणि आता मुख्य पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. थोडीशी जोखीम होती. थ्रो केलाय तो अचूकरित्या कलेक्शन केलाय का, यष्टीला लागलाय काय, अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं तिसऱ्या पंचांकडून मिळतील. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. तर फलंदाज नाबाद आहे. सुरक्षित असेल इथे फलंदाज. तर एकेरी धाव लेग बायचं सिग्नल एक्स्ट्राच्या रूपाने. पहा ऍक्शन रिप्ले. मागच्या चेंडूवर नेमकं काय घडलं? थ्रो चांगला होता, कलेक्शन केलं, परंतु त्यानंतर फलंदाजाने जीवाची बाजी लावली, बॅट ड्रॅग केली आणि तो पोहोचलाय. एक धाव महत्वाची आहे. सोळा धावा फलकावर. पुन्हा एक वेळा कटरचा वापर, अतिरिक्त वळण. या चेंडूवर देखील व्हाईट बॉलची घोषणा पंच कळवत आहेत. अजून एक एक्स्ट्रा. या एक्स्ट्रा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील आणि या डोकेदुखीवर लांजामधल्या कोणत्याच मेडिकलमध्ये तुम्हाला सॅरिडॉन मिळणार नाही. त्यामुळे एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, पिकअप केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग रिजनला. तिथे घोषांकी क्षेत्र. मिळत आहे 2 धावा. एकच धाव मिळते. एका धावे बरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकांचा केस संपलाय. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 6 बनवायचे, परंतु हे षटक निर्णायक असेल. 50-50चं षटक. जिथे 14 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर त्याच्या निम्म्या धावा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. 14 पेक्षा कमी केल्या तर त्याच्या निम्म्या धावा तुमच्या धावसंख्येतून वजा होतील. म्हणजेच काय, नफा तोटाचं षटक आलंय. इथे तुम्हाला बाजी लावावी लागेल. पहा गर्दी. कॅमेरामन दाखवतात मुख्य मंचावरचं दृश्य, पण आता मैदानाच्या सभोवताली ही संपूर्ण गर्दी पाहायला मिळते. आणि त्याचं कारण आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कृष्णा सातपुते, विजय पावले, भूषण गोळे बरोबरच अनेक सुपरस्टार खेळाडू आज खेळताना बघायला मिळणार आहेत. आणि त्यासाठीच ही गर्दी आहे. 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे. चला, टायमर सेट केलेला आहे, त्यामुळे फार वेळ घेऊ नका. ही सूचना सातत्याने दिली जाणार नाही. टीम सागवे. प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांनी खचाखच भरून गेली आहे.
टाटा बाय बाय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान. या स्पर्धेत आल्यानंतर प्रत्येकाला समाधान मिळते, आनंद मिळतोय, तो जल्लोष पाहायला मिळते. बोपू वाजतायत, टाळ्या शिट्ट्यांचा गजर केला जातोय. tenniscricket.in वर तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण गर्दी. हे दृश्य दाखवले जाते. आमचे कॅमेरामन खूप चांगलं कामकाज करतायत tenniscricket.in साठी. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 बनवायचे, परंतु या षटकात हे षटक निर्णायक आहे. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस वळण घेणारा पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय, कोणतीच रिॲक्शन नव्हती. अगदी ब्लाइंड होते पंच. फलंदाजाला असं वाटलं की पंच काहीतरी निर्णय देतील की काय, परंतु यावेळेला ती रिॲक्शन नव्हती. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. मिळते 1 धाव. एका धावे बरोबरच फलकावर आहेत 19 धावा. 14 धावा कमीत कमी बनवाव्याच लागतात आणि त्यामुळे हे षटक भरपूर निर्णायक आहे. 24 धावांचं लक्ष. या षटकात धावा काढाव्या लागतील. दिल मांगे मोर. 19ला 3. आखू टप्प्याचा चेंडू हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. फलंदाज फेल. हर्ष परतलाय. 19 या धावसंख्येवर 4था धक्का. मिळतोय चांगला झेल. सेफ हँड कॅच. एलिव्हेशन होतं, लांबी नव्हती. फटका चांगला होता, परंतु थोडीशी कमी होती आणि ते म्हणजे लांबी मिळालेली नव्हती. उंची जास्त गाठली. तेवढाच चांगला झेल टिपला गेला. 19 वर 4था धक्का बसलाय. 24चा पाठलाग करायचा आहे. 50-50चं षटक. 5 धावांची खरं तर गरज आहे, परंतु आता वाढ होईल की तुटा होईल हे प्रेक्षक आहेत. हे चेहऱ्यांवरचे हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी युवा लांजा क्रिकेट क्लब आयोजित, पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत साहेब, स्पॉन्सर्ड बाय समीर घारे, एलाइट डेव्हलपर्स. आपले खूप खूप धन्यवाद. तिसरी रात्र. तब्बल 1,11,111 रुपयांचं पारितोषिक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, फटका फसलाय. मिड ऑन चेंडूच्या खाली. अजून एक वेळेला झेल. तू चल मी आलो. शेखर देखील बाद होतोय. 5वा धक्का. 19 या धावसंख्येवर फलंदाज बाद. लगातारच्या 2 चेंडूंवर झेलबादच्या रूपाने विकेट आल्यात. डावाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. आधीच बेजार, त्याच उष्ण शेजार असं म्हणायला हरकत नाही, कारण धावा थोड्या कमी होत्या आणि अशा वेळेला विकेट गेल्यात. 50-50चं षटक जिथे नफा तोटाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. आता थोडासा दबाव वाढलाय, दडपण निर्माण झालंय. दबावामध्ये प्रभाव पाडावा लागेल. कृष्णा सातपुते यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल, मनोहरजी बाईसाहेबांच्या शुभ हस्ते तो सन्मान होईल. टेनिस क्रिकेट विश्वाला गेले अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूने अक्षरशः मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. सुरुवातीचा काळ भरपूर संघर्षमय राहिला कृष्ण लक्ष्मण सातपुतेचा. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याने क्रिकेट सुरू केलं होतं, परंतु आज तो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलाय. त्याचं कारण त्याने स्वतःला सिद्ध केलं, मेहनत केली, सातत्य ठेवलं. आजही तो 40 पाऱ्यापर्यंत त्याचा फिटनेस वाखाणण्याजोगे आहे. तो नेहमीच या गोष्टींना महत्त्व देतो आणि त्याच्या बरोबरीने विजय पावले असेल, भूषण गोळे असेल, हे देखील खेळाडू ज्यांनी भरपूर मेहनत केली, सराव केला, सातत्य ठेवलं आणि म्हणून ते प्रसिद्ध झालेत. यॉर्करचा प्रयत्न होता, विकेट किपरला बीट केले, बॉल फ्लाय झालाय, घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय, तिथे मिळते 1 धाव. या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता किती धावा झाल्यात हे पाहावं लागेल.
कारण या षटकामध्ये 50-50चं षटक, पण तू जाऊया मंचावर, तिथे विशेष सन्मान केला जातोय. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवूया पुन्हा एकदा या स्टार खेळाडूंसाठी. कृष्णा सातपुते यांचा सन्मान मुख्य मंचावर आपण करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांतजी बाई साहेब यांच्या शुभ हस्ते कृष्णा सातपुते यांचा यथोचित सन्मान आपल्या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या मंचावर केला जातोय. पहिला सन्मान, जोरदार टाळ्या, फटाक्यांची आतषबाजी, तो आलाय, तो खेळणार आहे. सध्या त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत. कृष्णा सातपुते या खेळाडूचा सन्मान स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल, चंद्रकांतजी बाई साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि त्यानंतरचा सन्मान लांजा युवा क्रिकेट क्लब अर्थातच सुमितजी गुरव, बिलालजी नेवरेकर आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारले, ज्यावेळेला पुण्याहून मी या स्पर्धेच्या समालोचनासाठी निघालो आणि त्यावेळेला अनेकांचे मेसेज होते, कृष्णा सातपुते खेळणार आहे का, विजय पावले खेळणार आहे का. आणि आज देखील सकाळ सकाळच आम्हाला अनेक मेसेज होते की हे खेळाडू कधी येणार आहेत, परंतु आता ते आलेत, मंचावर आहेत. हफीजजी ठाकूर साहेबांनी या खेळाडूंना इथपर्यंत आणलंय. पाच चेंडूमध्ये 4 धावांची गरज. यथोचित सन्मान केला गेला या स्पर्धेच्या उभारणीमध्ये. वाईट यॉर्कर, भेदकता पाहायला मिळाली, वेग होता, धाव घ्यायचे, एका चेंडूला 2 खेळाडू, परंतु यावेळेला विकेट बहाल केली आहे. फलंदाज बाद होतोय. सामना चांगला रंगलाय. तिसऱ्या रात्रीमध्ये मंचावर स्टार खेळाडूंचा सन्मान लांजा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय मनोहरजी बाई साहेब, स्वरूपदादा गुरव, वैभवजी जोईल साहेबांच्या शुभ हस्ते केला गेला. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान, मोलाचा पाठिंबा आहे, त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तो सन्मान मंचावर संपन्न झाला. पण मैदानाच्या आतमध्ये वातावरण टाईट आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. 24 धावांचा सामना. 30 चेंडूमध्ये 24 धावा गरजेच्या होत्या. आता सामना 4 चेंडूमध्ये 4 वर आलाय. चांगला सामना रंगलाय. कोणता संघ बाजी मारणार या सामन्यामध्ये, कोणता संघ जिंकणार यासाठी थोडासा वेट करावा लागेल, पण मैदानाच्या आतमध्ये वाट लावावी लागेल. 4 चेंडूमध्ये 4 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक इनला रोहन आहे. स्ट्राईक इनला 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. दुसऱ्या बाजूने साहिल. तर गोलंदाजी ट्रॅक करून गोलंदाज तयार. अजून एक भेदक यॉर्कर पेश केलाय, उत्तर नाहीये. हाय बॅक लिफ्टने खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगाने चेंडू निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर आला. वाईड यॉर्कर टाकलाय. टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 4 धावा. या सामन्यामध्ये आता काय घडेल, दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे 4 धावा. अजून एक वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पुन्हा एकदा विकेट बहाल करायची आहे आणि इथे देखील धावबादच्या रूपाने मिळते विकेट. 7वा धक्का बसेल. चेंडू शिल्लक आहेत आता 2 चेंडू 3 धावांची आहे गरज. व्हॉट अ मॅच. आजच्या रात्रीमध्ये हा सामना कायम लक्षात राहील. 24 धावा बनवायच्या होत्या. कमी धावसंख्येचा सामना होता, परंतु त्यामध्ये देखील काय चुरस आली आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा आणि याचं कारण 50-50चं षटक. 24 धावांचा सामना असा रंगेल असं कुणाला वाटलं नव्हतं, परंतु ते या स्पर्धेमध्ये घडतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 3 धावा. गोलंदाजावर देखील थोडासा दबाव असेल. सिद्धार्थ नार्वेकर, अनेक मैदानं त्याने देखील गाजवली आहेत.
त्याच्याकडे देखील अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना शेवटचे 2 चेंडू त्याला टाकायचेत. 2 मध्ये बनवायचे 3 धाबा. गोलंदाज तयार. रोहन आहे स्ट्राईक एंडला. अजून एक वेळेला भन्नाट वेगानेच टाकलाय. पुढ्यातून वळवलाय. सरळ रेषेमध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 3 धावा. आपण अनेक वेळेला म्हणतो एक कॉल मॅटर सॉल्व. आता 1 बॉल मॅटर सॉल्व होणार का? शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 3 धावा. मागचा चेंडू काय टाकलाय. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत पोहोचलाय सागवे वॉरियर्स की दुसऱ्या बाजूला संजय यादव हा संघ जिंकेल. जोरदार टाळ्या. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 धावांची गरज. गोलंदाज सिद्धार्थ तयार. आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे रोहन. शेवटचा बॉल 3 धावांची आहे गरज आणि शेवटच्या बॉलवर हा सामना घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळते. एका धावेने हा सामना इथे जिंकलाय. सागवे वॉरियर्सने उलटफेर केलाय. 23 धावा बनवल्या होत्या. 24 धावा वाचवल्यात. व्हॉट अ मॅच. अभिनंदन टीम सागवे वॉरियर्स.